नंबर 4 आपण सुरुवात करत आहोत. गावदेवी लोटुआई मोठा गाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जय बजरंग कंबालपाडा बी या दोन संघांदरम्यानची लढत आहे. ओमकारने फार सुंदर ओपिनियन दिले की बरेचसे खेळाडू आज अनुपस्थित आहेत आणि बऱ्याचशा नवीन खेळाडूंवरती ती जबाबदारी असेल ॲज अ बॉलर म्हणून. बघा आता कोणकोणते गोलंदाज आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. जितेश शेलार अँड टीम जय बजरंग कंबालपाडा बी. दुसऱ्या बाजूने 12th मॅन मोठा गावचे देखील सांगतात की तिकडे बरेचसे खेळाडू ॲबसेंट आहेत, पण जेव्हा स्क्वॉड आला तसं वाटलं नाही. अनिकेत नाही आहे प्रामुख्याने, ओमकार नाही आहेत. किरण पाटील आणि ओमकार मुंडे हे दोन्ही कॅप्टन सध्या तुम्हाला स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतात. मोठा गाव आणि कंबालपाडा बी सपाट चषक 2025 डे 3 आज 23 डिसेंबर. आजचा पोल तुम्हाला पाहायला मिळतोय. कंबालपाडा बी आणि मोठा गाव या मॅचमध्ये खेळतात. यानंतर गोळवली बी आणि मोठी देसाई आणि त्यानंतर वडवली बी आणि नागाव अशा लढती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आज जो शेवटचा सामना आहे, दोन्ही एका कॅलिबरच्या टीम्स आहेत आणि दोन्ही इन्फॉर्म टीम्स आहेत. नागाव आणि वडवली बी मध्ये इंटरेस्टिंग मॅच ती देखील असणार आहे. मात्र हा सामना ओमकारने टॉस जिंकलाय. कंबालपाडा बी क्षेत्ररक्षण करतात आणि ओमकार स्वतः पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत. किरण पाटीलच्या सोबतीला ओम मात्रे, ओम निलेश मात्रे यांना आपण पाहत आहोत सलामीला. मोठा गाव म्हटलं की मिस्टर GTC जल्पेश भोईर यांचा संघ, यांचा गाव आणि त्यासोबत प्राऊड ऑफ डोंबिवली निलेश मात्रे. सध्या तरी 40+ क्रिकेट खेळत आहेत, पण त्यांचे चिरंजीव ओम मात्र ती जागा जशीच्या तशी ओमने घेतलेली आहे. निलेश मात्रे ओपन करायचे स्वतःच्या ग्रामीण संघामधून मोठा गाव आणि ओम देखील तेच करतोय आणि तशीच बॅटिंग. आपले स्पेशल बॅटर आहेत. किरण पाटील कॅप्टन म्हणून आघाडीला त्याच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईन ड्रॉ केल्या जातात सध्या तरी, कारण अंपायरला देखील योग्य ते डिसिजन आले पाहिजेत त्यांच्याकडून, त्या दिसल्या पाहिजेत. रोहितचा आभार जे आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत. आणि लास्ट इयर रोहितने काय जबरदस्त खेळ केला होता. आपल्या कारकिर्दीमधली पहिली बाईक उंबारली रजनीमध्ये आणि त्यानंतर पिंट्या शेठ पाटील यांचा डान्स, या दोन्ही गोष्टी हायलाइट आहेत, मला आजही आठवतात. वाद मॅचच्या दिवशीने दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल घेऊन ओमकार मुंडे स्वीप केलाय. डीप मध्ये मिड विकेटला बॉल चाललाय. फिल्डर वेगाने बॉलवरती चांगली फिल्डिंग झाले. सौरभला आपण पाहतोय जो ग्रामीण टेनिस क्रिकेट.in मध्ये ॲज अ कॅमेरामॅन देखील आहे. इकडे मिस्टेक झाली थ्रो कव्हर करत असताना आणि पाहता पाहता फलंदाजाने पूर्ण केलेल्या 2 धावा. आज धावा होत आहेत. मागच्या मॅचमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. देन सेकंड मॅचमध्ये आपण 82 बघितल्या होत्या. जवळपास 83 देखील चेस करायला आणल्या होत्या, मात्र सुयोगला शेवटच्या 2 बॉलवरती ते जमलं नाही आणि गणेश कृपा दिवाने पहिला दणदणीत विजय मिळवला. पहिल्या मॅचमध्ये 73 दहिसरने बनवलं होतं, उंबारलेला तर त्यांनी बनवू दिला नाही. ऑन साईडला पुन्हा खेचून मारला. पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये. सौरभ उचलून थ्रो करेल. पहिली धाव तर पूर्ण झाले. डबलला चान्स घेतली नाही यावेळेला दोन्ही बॅटर्सने. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 3 या आकड्यावरती. दुपारचं सत्र आहे, ठीक आपण पाहतोय 1:02 झालेली आहेत. चौथा सामना आजच्या 3ऱ्या दिवसातील आपण एन्जॉय करत आहोत. थोडंसं आज लेट आहोत. कालच्या आपण दिवसाचा विचार केला तर काल बरोबर आपण 9 मॅचेस कव्हर केल्या होत्या इव्हिनिंग सेशन पर्यंत. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता हवे त्या बॉल कव्हरचा. फिल्डर जजमेंट पूर्णपणे चुकलं. तिकडे बॉल चाललाय मागे. डीप मध्ये फिल्डर आलेत. आता शेवटच्या क्षणाला काय घडलेलं आहे. थ्रो तर त्यांनी केलं आणि धावून धावा दुसऱ्या बाजूने आपण जर बघितले तर 3 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत त्या बॅटर्स कडून. बाउंड्री आपण चेक करूयात आता. ऑन ग्राउंड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. टीव्ही अंपायर चेक करतील. डीप मध्ये जेव्हा जरूर ते क्लोज होते, पडद्याने हालचाल केलेली आहे, पण ते एक्झॅक्ट काय कशामुळे केलेले, जेव्हा पाय लागून ते दगड उडलेले त्याच्यामुळे केले की त्यांचा पाय लागलेला एक्झॅक्ट, हे मात्र आता टीव्ही अंपायर पाहतील. सो टीव्ही अंपायरचा डिसिजन आलेला आहे. 4 धावा आहेत चौकार. फिल्डरला पाहतो डीप मध्ये जसा 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 चाललाय आणि येस ऍक्शन रिप्ले मध्ये ते स्पष्ट होतं. चौकार 7 धावा. होल टॉस ऑन साइडला वळवला. मिस टायमिंग. मिड विकेटचा फिल्डर धावत तर फार वेगाने सौरभ येत होता, पण मात्र तिकडे स्किट झाला.
कॅच पर्यंतही पोहोचला नाही आणि पहिल्या बाउन्सवरती बॉललाही त्याला कव्हर करता आला नाही. आशा करतोय की कोणती गंभीर त्यांना दुखापत नको. आलाय चौकार. वेगाने सौरभ धावला. शेवटच्या क्षणाला असं वाटलं की कॅच पर्यंत पोहोचतोय की काय, मात्र स्किट झाला त्या अगोदर, खाली पडला आणि बॉल मात्र पडला पहिल्या बाउन्सने सीमारेषेच्या बाहेर. चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 11 धावा. पडला बॉल ऑन साइडला जरूर मारण्याचा प्रयत्न होता इथे. व्हाईटचा सिग्नल. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 12 वरती. शॉर्ट बॉल पुल केला आणि बॉल डीप स्क्वेअर लेगच्या वरतून ओम मात्रेने पहिला मारलाय षटकार. षटकाराला जागेवरती उभा राहायला रूम क्रिएट केला. बॉल मध्ये जसा बाउन्स होता ऑन साइडला भिरकावलं. ऍक्शन रिप्ले पुन्हा पण स्क्रीनवरती पाहतात. ओमकार फार शॉट टाकला होता, बॉलला वेग नव्हता या बाउन्सर मध्ये, थेट त्याला पाठवलंय. ट्रॅक चेंज करतात आता. ओव्हर द विकेटने आलेत. पुल केला बाउन्स वरती जाऊन बॉल झाला मिड विकेटला. जितेशच्या त्या ठिकाणी मिस्टेक तिकडेही झाली आहे. बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आला. संपला आणि गावदेवी लोटू आहे मोठा गावचा धाव फलक 22 फॉर 22 धावा नाबाद. मॅच नंबर 4 डे 3 सपाट चषक 2025. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि इरादे दोन्ही बॅटर्सने स्पष्ट केले. 22 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. सेकंड ओव्हरमध्ये मेघनाथ शेलार बॉलिंग मार्कवरती सध्या तरी तयार होत आहेत. स्टार्ट भेटलाय आणि आज आपण पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये जबरदस्त खेळ बघितला होता. 73 पहिल्या मॅचमध्ये दहीसर, सेकंड मॅचमध्ये 82 गणेश कृपा दिवा. लास्ट मॅच मध्ये 50 धावा होत्या आणि त्या नारिवलीने चेस देखील केल्या. ऑलरेडी ठरवलं होतं स्वीप करायचं. बॉल टोला लागून गेला समोर मिड ऑन कडे. डबलला चान्स होमने घेतले. मिस्टेक झाली आहे आणि धावा 2 पूर्ण होत असताना 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे 24 वरती. वारंवार चुका होत आहेत. आउटफील्ड मध्ये देखील थोडी खराबी आपल्याला पाहायला मिळते. बॉल इकडून तिकडे थोडासा लेफ्ट राईट करत आहे, त्यामुळे कुठेतरी फिल्डर्सला तो बॉल पिक करत असताना थोडंसं कठीण होत आहे. गॅदर करत असताना लॉफ्ट करायचा होता. कमी गती बॉल हलका बाहेर निघाला. किरणच्या बॅटवरती आला नाही. आउट कटर टाकला होता. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले. मेघनाथ शेला राऊंड द विकेटने सेकंड पॉवर प्ले. राऊंड द विकेट विथ द अँगल आले. येस, बॉल जो बाहेर निघालाय त्यामुळे तो बॅटवरती आला नाही. लॉंग ऑन सेट आहे. मिड विकेट सेट आहे. इथे अपील तर केली जातीये, मात्र एज घेऊन टप्पा पडलाय असं अंपायरचं मत आहे. दोन्ही अंपायर चर्चा जरूर करतील. ऑनगार्ड अंपायर कोणत्याही डिसिजन टीव्ही अंपायर कडे सुपूर्द करू शकत आहे जेव्हा जेव्हा त्यांना वाटेल. पाहूयात काय असेल डिसिजन. लेग स्टंपला बॉल होता. स्वीप जरूर करायचं होतं. पॉवर प्ले सुरू आहे पण मात्र तिकडे टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. आता
येस, मुन्ना पठाण सर ऍक्शन मध्ये असेल कंट्रोल रूम मध्ये आता. पाहण्यात येईल तिकडे की काय घडलेलं आहे. अगोदर टप्पा पडलाय, देन एज घेऊन विकेट किपर कडे आलं असं फिल्डिंग करणाऱ्या टीमचं मत आहे कमालपडाचं. दुसऱ्या बाजूने अंपायर सांगतात की एज होती आणि देन टप्पा पडलाय, मग बॉल गेलेला आहे विकेट किपरकडे. पण टीव्ही अंपायर स्पष्ट सांगतील डिसिजन काय असेल. दुपारचं सदरॅप आज थोडं उशिराने देखील सुरुवात झाली या पहिल्या मॅचला. देन शेड्यूल देखील तसाच थोडा उशिराने आपण पाहतोय. 1 आवर जवळपास आपण लेट आहोत. गोळोलिपी आणि मोठी देसाई यानंतरचा जो सामना आहे, टॉससाठी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे तुम्ही रिपोर्ट करा. आणि त्यानंतर आपण वडोलिपी आणि नागाव या दोन संघांमध्ये देखील आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना देखील एन्जॉय करणार आहोत. जसा शफल झाला होता किरण, स्टंपवरती टाकायचा होता, लेग स्टंपचा हलका बाहेर होता, बॉल जवळ तर जरूर होता पण तिकडेही छेडखाणी करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला स्वीप करायचं होतं. एज घेतली आहे पण ती कधी घेतली आहे हे अंपायर सध्या तरी आपल्याला सांगतील. बॅटर सेफ, नॉट आउट. अगोदर एज आहे, देन टप्पा पडला आणि मग बॉल आला विकेट किपरकडे. चोवीस धावा फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो आणि लेग स्टंपच्या किती जवळून गेलाय पहा बॉल. समोर खेळला, मिड ऑफ आत आहे, त्याच्या बाजूने बॉल चाललाय साईड स्क्रीन वरती, लॉंग ऑनला चान्स नाही, चौकार. चौकार आला. समोर आपण बॉल बघितला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ऑन साईडला इथे व्यवस्थित संपर्क झाला नाही जसा किरणला पाहिजे होता. मिड विकेटमध्ये फिल्डिंग चांगली झाली, थ्रो चांगला आलाय. डीपमध्ये संतोषला आपण बघितलं, संतोष खाडे सिंगल सोबत धावा फलकावरती आपण पाहतो 29. शेवटचा एक बॉल बाकी आहे पॉवर प्ले. आवाज महाराष्ट्राचा विश्वराजू भंडारी यांचं आगमन झालं, सुस्वागतम. आमचा कॉम्बॉक्ससाठी देखील विटॅमिन सी, त्यासोबत योगी कंटिका आणि ट्रिप्सिल्स त्यांनी आणलेले आहे. थँक्यू. स्वतः गायक आहेत त्यामुळे गळा कसा जपायचा असो, वोकल. कॅचसाठी देखील त्यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रेक्षकांनी कॅच पकडली तर 200. चांगला फटका स्लाइस करत असताना बॉलला कवसला, चौकार ओमच्या बॅटमधून. खेळ संपलाय. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 33 धावा. चांगला खेळ झालाय. 22 धावा नॉट आउट 5 बॉलमध्ये अवघ्या ओमच्या बॅटमधून, तर 7 बॉलमध्ये 10 धावा किरण पाटील यांच्या बॅटमधून आतापर्यंत या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केले, 33 त्यांनी बनवलेले आहेत. विकेट घ्यावे लागतील तुम्हाला, पर्याय नाही त्याशिवाय, कारण हे स्कोरिंग ग्राउंड आहे आणि 80-90 धावा जर बनल्या तर चेस करत असताना जितेश शेलार, ओमकार यांच्यावरती बर्डन जास्त असेल. थर्ड ओव्हरला सुरुवात होईल आणि बॉलिंग मार्कवरती आलाय दत्ता पाटील. थर्ड ओव्हरची जबाबदारी दत्तावरती. लॉंग ऑफ ठेवलाय, त्यासोबत कवचला डीपमध्ये फिल्डर, एक्स्ट्रा कर आणि पॉइंट. थर्ड मॅन फाईनले घात. ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगचं मिड विकेट लॉंग ऑन. दत्ता पहिला बॉल घेऊन फुल टॉस आहे, व्यवस्थित इथे कनेक्शन आहे. वाणीश लॉंग ऑनला चाललाय, ऍक्शन मध्ये दोन्ही फिल्डर. चांगला अटेम्प्ट होता तिकडे सौरभ कडून. संतोष गाडे
2 धावा इथे मिळतात. 2 धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 35 धावा धावफलकावरती. दत्ता म्हटलं मोठा गावचे देखील मला आठवले दत्ता भोईर भाऊ. फुल लेन तिथे जरूर अंपायरचा सिग्नल आला व्हाईट बॉल. मेडन ओव्हरला आवाज महाराष्ट्राचा आदरणीय विश्वनाथजी भंडारी साहेब यांच्याकडून 1000 आहे दोन्ही संघांसाठी. आणि प्रेक्षकांना सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडली तर 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे आयवा कॅचसाठी. आणि विकेट रॅटिकलाही 500, 3 चौकारांनाही 500, 3 षटकारांनाही 500 आणि 3 धावांना देखील 200 रुपये. 300 रुपये धावून धावा पूर्ण कराव्या लागतील. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती डबल आली देन वाईड आपण बघितली. किरण आक्रमण तर करण्याचा प्रयत्न हे पहिल्या षटकापासून आपण बघितलं दोन्ही बॅटर्स कडून. शॉर्ट बॉल आत येत होता हुक केलं आणि बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेगचा बार षटकार. षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचले 42 वरती. विकेट पाहिजे जिथे शेलार आता जरूर गोलंदाजाची भेट घेत असताना पाहायला मिळाले. काही प्रमुख खेळाडू अनुपस्थित आहेत आणि कुठेतरी त्या गोष्टींचा फटका या संघाला देखील बसला. ओंकारने जेव्हा बाईट दिली तेव्हाच सांगितलं की आमचे मेन जे बॉलर आहेत ते सध्याच या मॅचमध्ये ॲब्सेंट आहेत आणि ती जबाबदारी जेव्हा पार्ट टाइम बॉलरवरती येते तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांनाही दाखवून द्यायचं असतं. पण या मॅचमध्ये किरण सेट आहे, ओम सेट आहे. धावा 42 आहेत मोठा गावच्या. समोर उडवलाय मिस टायमिंग लॉंग ऑन मिड विकेट. संतोष फार वेगाने बॉलवरती कॅच ड्रॉप. आज बऱ्याचशा कॅचेस ड्रॉप झालेल्या आहेत पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्याही मॅच मध्ये, तिसऱ्या मॅच मध्ये मात्र तेवढं काही पाहायला मिळालं नाही. पण या मॅच मध्ये देखील मिसफिल्ड वारंवार आपण बघितले. आउटफील्ड मध्ये इथे कॅच ड्रॉप झाले. जीवनदान किरणला मिळतंय आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे मोठा गावची 44. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 44 धावा. गोळवली आणि मोठी देसाई यानंतरचा जो सामना आहे टॉस साठी कॅप्टनला विनंती येऊन थांबा मंचावरती. फुल टॉस आहे डाऊन दी ग्राउंड उडवलाय. सौरभ धावतोय फार वेगाने. अटेम्प्ट तर चांगला पण बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. तेजे 4 धावांनी धावसंख्या 48 वरती पोहोचली. हेल्दी रन रेट आहे. फार वेगाने चालले धावसंख्या. करंट रन रेट 18 आहे सध्या तरी. थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर खेळलाय सौरभ. पुन्हा ऍक्शन मध्ये फार वेगाने फिल्डिंग चांगली झाली. पहिल्या बाउन्स वरती थ्रो करतोय. 2 धावा मात्र इथे सहजरित्या मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्येचा आपण विचार केला तर 50 कंप्लीट, 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना मोठा गाव टॉस गमावलाय. 50 ची पार्टनरशिप ज्यामध्ये 26-12 बॉलमध्ये किरण कडून तर 22-5 बॉलमध्ये ओम कडून. काही एक्स्ट्रा रन्स देखील आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या त्या भागीदारीमध्ये. सुरुवातीलाच कमालपाडा बीच्या गोलंदाजांकडून शेवटचा बॉल दत्ता. रणवीमध्ये थोडासा अडथळा आहे. पुन्हा तो बॉलिंग मार्क वरती येईल. रेवल या नामांकित बैलाचे मालक आणि नामवंत क्रिकेटर निल्सनजी मडवी यांचे आगमन. लवकरच एंगेजमेंट देखील आहे त्यांची. 2चे 4 हात होणार आहेत. षटक संपन्न 3 धावा 50. मोठा गाव संघ बॅटिंग करतोय. चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटर्स मध्ये ओपनिंग पेअरने लगावल्यात. 18 बॉल मध्ये पहिल्या 50. ड्रिंक्सचा सिग्नल. चला पाणी घेऊन जा लवकर दुपारचं सत्र. येस पाहिजे ना पाणी. कमालपाडा बी
3 षटकांचा खेळ संपला. 50 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. आणि आता 4th ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती मेघनाथ शेलार कंटिन्यू करत आहेत, ज्याने 2nd ओव्हरमध्ये बॉलिंग केली होती. ओम मात्रे लास्ट ओव्हरमध्ये तितकी चान्स मिळाली नाही. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, चांगली फिल्डिंग, शॉर्ट कव्हरला निलेश शेलार, जबरदस्त फिल्डिंग. एकच धाव. सिंगल स्कोर आपल्याला सध्या पाहायला मिळतोय 51. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान विरणात बराचसा मोठा संदेश घेऊन गेले होते. आता तो काय पाहूयात आपण. 11 बॉलमध्ये कसा खेळ असेल, पुढच्या टार्गेट काय सेट होणार आहे मोठा गावसाठी. मोठा गाव सेट करणार आहे कमालपाडा बी साठी. लॉफ्ट केलाय समोर, ओव्हर टू बॉलर आहे, नो चान्स फॉर द फिल्डर असं वाटलं फर्स्ट लुक मध्ये. मात्र आता इथे पहिली धाव तर पूर्ण झाली आहे. पुन्हा तो मागे परतला. जोपर्यंत बॉल येतोय गोलंदाजाच्या हातात. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 52. वडवली बी आणि नागाव जी शेवटची मॅच आहे, पण त्या अगोदर गोळवली बी आणि मोठी देसाई दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती फोटो सेशन साठी आपण लवकरात लवकर या. खालची कडा लागली आहे, बॉल विकेट किपर कडे आलाय. चांगली गोलंदाजी मेघनाथ कडून होते. डॉट बॉल आलाय. 2 बॉलवरती 2 सिंगल, इथे एक डॉट देखील आलाय. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त आपण पाहतोय 2 धावा. 70 पर्यंत जर थांबवलं तर जरूर कमालपाडा बी देखील त्या टार्गेटला चेस करण्याची क्षमता ठेवते. 70च्या पुढे जर गेले थोडंसं कठीण असू शकतं त्यांच्यासाठी. जी गोलंदाजी मोठा गावकडे बॅकफुटला हॅमर करत असताना स्मॅश केलंय. फोर्सने बॉल लॉंग ऑफला क्लिअर, षटकार. समोर मारला लॉंग ऑफने, लॉंग ऑफला आडवा बॅटने. 6 धावसंख्या 58. बॅकफुटला थांबला होता, ड्राईव्ह केलाय, चांगली फिल्डिंग झाली. डीप मधून थ्रो, डबलला चान्स घेतलेली आहे. थ्रो येईल, मागून येते बॅकअप, ट्रिपलला चान्स आणि पाहता पाहता 3 धावा. 300चे मानकरी आहेत दोघे. आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथ भंडारी यांच्याकडून ते पारितोषिक आहे. 3 धावा धावून पूर्ण केला तर जरूर त्यांना मिळतील 300 आणि ते आता मिळतील किरण आणि ओमला. 61 61 धावा बनल्यात. शेवटचा बॉल मेघनाथ चांगली बॉलिंग केलेली आहे. विकेट जरूर त्याला मिळाली नाही, पण 11 बॉल टाकत असताना फक्त 22च धावा आतापर्यंत. 2nd ओव्हर कंटिन्यू केले त्यांनी 4थ्या षटकामध्ये. शेवटचा बॉल 61 61 धावा मोठा गाव आतापर्यंत. ऑफ स्टंपचा फारच बाहेर फॉलो केलं त्या बॉलला बॅटर किरणने. व्हाईटचा सिग्नल. धावा 62. 65 वरती स्कोर पोहोचलाय. चांगली बॅटिंग आणि आतापर्यंत एकही विकेट नाही. ऑन साइड ला करायचा होता, मिस टायमिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मागे थांबले, थोडे दूर राहिले बॉल पासून. मागून येते बॅकअप, तोपर्यंत धावा तर 2 आपण सहज पाहतोय. ट्रिपलला चान्स घेतली आहे, थ्रो आलाय आणि धावा देखील आपल्याला 3 पाहायला मिळाल्या. अशा पद्धतीने पुन्हा 300च्या मानकरी. $65. 4 षटकांचा खेळ संपला. 65 धावा. गावदेवी लोटवाई मोठा गाव. नंबर 4 कमालपाडा बी आणि मोठा गाव. 65 बनलाय 4 ओव्हरमध्ये. चांगली बॅटिंग किरण आणि ओमने केलेली आहे. 9 बॉल 32. ओम मात्रे तर किरण पाटील 15 बॉल 30 धावा.
सार्थक लास्ट ओव्हर आहे. उमेश साळवी यांचे चिरंजीव सार्थक साळवी. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, ही महत्वपूर्ण सूचना आहे. गोळवलीबी आणि मोठे देसाई कॅप्टनला विनंती आहे. येस, मोठे देसाईची उपस्थित आहेत. गोळवलीबी शेवटचा कॉल. पहिला बॉल सार्थक साळवी राउंड द विकेट. ओहो वेस्ट आहे. डोक्याच्या वरतून चालला होता बॉल, अटेम्प्ट केलाय किरणने. नोचा सिग्नल अंपायरचा. चौकार. यंगस्टर आहेत, जरूर थोडंसं दडपण असतं, पण मात्र त्या सर्व गोष्टी बाजूला करून सार्थकला बॉलिंग करायचे, कारण चान्स उगीच मिळत नाही. ओ वन्स अगेन फुल टॉस आलाय. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. डीप मध्ये फिल्डर पाहतोय. कॅच त्याने पकडलेली आहे आणि इथे विकेट नाही तर अंपायर रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू वेस्ट साठी अंपायरने इथे आता टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. टीव्ही अंपायर सध्या चेक करत आहेत बॉल एक्झॅक्ट कुठे अटेम्प्ट करण्यात आला. बॅटर किरण कडून फ्रीडचा बॉल होता. ऑलरेडी फ्री हिट होता, पण पुन्हा एकदा आता चेक करण्यात येते. इट्स अ नो बॉल. सेकंड भीमन. स्वतः नवीन गोलंदाज आणि येईल. धावा किती आहे टोटल आतापर्यंत? सेव्हन्टी टू. 72 धावा झालेल्या आहेत. सार्थक जरूर बाद झाला बिकॉज त्याने 2 बीमर टाकले आणि षटक कंप्लीट करण्यासाठी नवीन बॉलर आता सौरभ शेलार. चला थोडासा आता स्पीडअप घ्या. कमालपाडा बी. शॉर्ट बॉल जरूर इथे पंच करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग आहे बट फ्रीट देखील. ओ हो, कॉर्डिनेशन गरजेचं आहे. कॉल नाही आणि बॉलही गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फ्रीट वरती आला तो चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 76. 76 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. सेट बॅटर ओमला आपण पाहतोय 32 36 त्याच्याकडून. स्मॅश केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून एक्साइटिंग पॉवर. षटकार.
स्कोमॉस ऑन 82 आणि 42 वरती पोहोचलाय ओम. सेकंड 50 तर आपण आजही बघितली. पाहूया थर्ड 50 या स्पर्धेमधले आपल्याला पाहायला मिळेल का. एक्स्ट्रा कॉर्कडे बॉल चाललेला फिल्डर आहे तो ओमकार. एक धाव मात्र येते. ओम पोहोचलाय 43 वरती आणि मोठा गाव संघ पोहोचलाय तो 83 वरती. बॉल आणि बाकी आहे 3. जबरदस्त बॅटिंग 83 ची पार्टनरशिप आपण किरण आणि ओम मध्ये पाहतोय. बॉल बाकी 3. एजा बॉल शॉर्ट कडे चाललेला आहे. येते एक धाव. 84 84 धावा धावफलक्यावरती सध्या जरूर पाहायला मिळतात. 42 झालेल्या आहेत ओम मात्रेच्या. रिकरेक्शन 2 बॉल बाकी आहेत. चान्स जरूर आहे 50 साठी त्याला. सौरभ शेलार. ओ वाईड आहे बॉल की पाहूयात. नो बॉल आहे आणि नो बॉल आहे. विकेटच्या बाहेर पिच झाला बॉल नो डाऊट. कारण बॉल ज्या पद्धतीने वळला त्या कटवरती विकेटच्या पडल्यानंतर. टोटल स्कोर सध्या आपण पाहतो 85 फ्रॉम द विकेटने. फ्रीटचा बॉल आहे. हेलिकॉप्टर उडवायचा होता. डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय. सार्थक साळवे डीप मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो ही येतोय पण धावा तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत त्या 2 आणि 2 धावांच्या साह्यानं स्कोर पुढे आपण पाहतोय तो 87. षटकाराला तर 50 असेल. 44 वरती आपल्याला ओम निलेश मात्रे पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे. 87 बनलेला आहेत. मोठा गाव रेडी राहा. आपण वेळ जास्त गेला पहिल्या डावामध्ये त्यामुळे फिल्डिंगसाठी तुम्हाला लगेचच उतरायचं आणि गोळवले बी आणि मोठी देसाई कॅप्टन टॉस साठी रेडी राहा. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फील्ड थांबलाय मागे. पहिल्या बाउन्स वरती बॉलला आता गॅदर करून थ्रो केलाय. डबलला चान्स घेतलाय. नॉन स्टॅकिंग एंडला किरणही पोहोचलाय. धावा 2. डाव संपला पहिला. 89 बनवलेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या मोठा गावने आणि 90 ला चेस करावं लागेल. 90 बनवाव्या लागतील आता खंबालपाडा बी ला पहिल्या विजयासाठी. इट्स ओट युअर टॉस बॉक्स. या करूयात आपण गोळवले बी आणि मोठी देसाई मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. जय हनुमान मोठी देसाई आणि त्यांना फाईट करेल गोलवली बी. या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. चला गोलवली बी या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. कारण की मोठी देसाई या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. चला गोलवली बी या टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या टॉससाठी. विश्वनाथ शेठ भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला गोलवली बी. चला दोन्ही संघनायक येत आहेत. गोलवली बी आणि मोठी देसाई या 2 टीम मध्ये सामना असेल. छापाचा कॉल आहे आणि आलेला आहे छापा. टॉस जिंकलेला आहे जय हनुमान मोठी देसाई या टीमने. संदेश आमच्या सोबत आहेत. संदेश टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. 5 षटकांचा सामना आहे. समोर गोलवली बी संघ आहे. तुमची गोलंदाजी स्ट्रेंथ आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. सापाड चषकाचं आयोजन फक्त 9,000 रुपये प्रवेश फी आहे. त्यामध्ये 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच बाईक आपण पाहतोय आणि जे 4 संघ क्वालिफाय होतील
टॉप 4मध्ये त्यांच्यासाठी नक्कीच स्पोर्ट्स सायकल आहे, समालोचकांसाठी स्पोर्ट्स सायकल आहे, त्यानंतर पंचांसाठी स्पोर्ट्स सायकल आहे, यूट्यूब लाईव्ह टीम असेल, डी जे मास्टर असतील यांच्यासाठी देखील कूलर आहेत. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? नवीनच संकल्पना आहे आणि 9,000 एंट्री फी असल्याने गाडी कुठं मिळत नाही 9,000 फीला आणि आयोजन तर खूपच छान आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय जय हनुमान मोठी देसाई या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी गोलवली बी या टीमला. विद्यमान सामना सुरू आहे. जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल यायोगे आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली अत्यंत टॅलेंटेड समालोचक करंजी काळन सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सापाट चषक 2025 मॅच बिटवीन कंबालपाडा बी आणि मोठा गाव. पहिलाच बॉल मुंडेने पहिलाच मारलाय. जबरदस्त षटकार. षटकार पहिल्याच बॉल वरती आलाय. जल्पेश भोईर यांना पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहोत. ओमकारने सुरुवात केली आहे. टार्गेट 90च आहे आणि सुरुवातीपासून जर आक्रमण केलं नाही तर त्यांनाही माहित आहे त्यानंतर त्या धावा मोठ्या होतील. पॉवर प्लेला आपण जितकं कॅपिटलाइज करूया धावसंख्येला चेस करत असताना आपली गाडी ऑन ट्रॅक असणार आहे. आणि दोघेही खेळले जितेश शेलार आणि ओमकार बोंडे तर 90 धावा देखील बनतील ती मात्र शंका नाही. हो इथे 100 आहे. ग्रीप निसटली होती. बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय आणि बॉल गेलाय देखील सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. हे दोन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेत आणि धावसंख्या बनली आहे ती सध्या 10 धावा. बाउन्स जितका पाहिजे होता ओमकारला तितका बॉल मध्ये नव्हता. बॉल थोडा खाली राहिलाय आणि तो थेट विकेट किपर किरणकडे गेलेला आहे. डॉट बॉल. बरेच वर्ष मोठा गाव गावासाठी स्ट्रायकर बॉलर म्हणून जल्पेश भोईर यांनी बॉलिंग युनिट मध्ये काम केलंय. पडला बॉल. अपील होते. अपील तर जरूर आपण बघितली मात्र दोन्ही अंपायर तटस्थ आहेत. पडला बॉल आणि हलका
बाहेरचा बाजूने आणि थेट तो विकेट किपरकडे गेलेला आहे. स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं ओमकारला. 2 बॉल सीमारेषेच्या बाहेर गेले. 2 बॉलवरती जल्पेश भोईर यांचं कमबॅक देखील आपण पाहत आहोत. एक वेगळी दहशत मोठा गावची देखील आपण कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघितली होती आणि त्या कालखंडामधला स्ट्रायकर बॉलर होता. फुल लेंथ बॉल अपील तर जरूर होती. इम्पॅक्ट नाही भेटला. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. डबलला चान्स ओमकारने घेतले आणि जितेशला देखील धावावं लागणार आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या. 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 12 धावा धावा फलकावरती आहेत. 90 बनवायचं आहेत. सुरुवातीपासून जर मात्र इकडे 15 पेक्षा जास्त धावा येत राहिल्या तर या धावा चेस करत असताना कमालपाडा बी देखील थोडं का होईना पण ट्रॅकवरती असतील. इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा बाहेर. योग्य डिसिजन. फुल लेंथ त्याला ऑन साईडला गॅपमध्ये बॉल निघालाय. स्क्वेअर लेगचा बाहेर. चौकार या चौकारासोबत पहिल्या षटकाचा खेळ संपला. 16 धावा नाबाद कमालपाडा बी. अरविंद शेठ भंडारी यांचा आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला मालिकावीरची गाडी देखील स्पॉन्सर्ड केलेली आहे. थँक्यू. आपलं मनापासून आभार. पिंट्या शेठ पाटील, आदिक शेठ पाटील यांच्या फार जवळचं व्यक्तिमत्व आणि निल्सन मडवी यांच्या मामाचे चिरंजीव आहेत. 16 धावा. स्विच हिटचा प्रयत्न. बॉल सध्या कॅपमध्ये. फार वेगाने मयूर जरूर पोहोचला होता पण तिकडे मिस्टेक झाली. डबलला चान्स कदाचित जितेशने थांबवल्या. आता ओंकारला सिंगलने धावसंख्या आपण सध्या पाहतोय ती 17 धावा धावफलकावरती. इक्वेशनचा विचार केला तर 23 बॉल आणि 73 धावांची अजूनही गरज आहे. बॅटिंग करत असताना जय बजरंग कंबालपाडा बीला. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल. बॉलिंग ऍक्शन जबरदस्त आहे. नवीन नेट बॉलर यंगस्टर आहेत. मंथनला आपण जरूर पाहतात सेकंड ओव्हरमध्ये. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेरचा बॉल. अंपायरचा सिग्नल वाईड आला. जर्सी नंबर 19 मंथन मात्रे. 23 बॉल 72 बनवायचा अजूनही. 1 सेकंड ऑफ स्टंपचा जास्त बाहेर बॉल होता. अटेम्प्ट तर केला होता ओमकारने मात्र संपर्क झाला नाही. वाईड आलाय. धावसंख्या पुढे 19. 23 बॉल 71 बनवायचा. समीकरण थोडंसं अवघड आहे पण स्टार्ट भेटलाय कंपालपाडा बीला. जितेश ओमकार दोघे उभं राहिले. धावा येत राहिला तर दुसऱ्या बाजूने मोठा गावच्या बॉलिंग युनिटला देखील विचार करावा लागेल. बॅकफुटला कट केलाय. कवसला फिल्डर आहेत. जबरदस्त फिल्डिंग जल्पेश भोईर. शॉट आला आता. ऑफस्टमच्या बाहेर. इथे लाईन ऑफ अटॅक क्लिअर केलाय मंथन मात्रेने. ऑफस्टमच्या बाहेर मी वारंवार ठेवणार आहे. आता तुला जर चान्स घ्यायचे तर तो घेऊ शकतो. ओमकारला एक्स्ट्रा कव्हर सेट केलाय त्यांनी. मिड ऑफ लाट ठेवून शॉर्ट कव्हर पॉइंट. थर्ड मॅन ऑफ साइड लात आहेत. फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन बाहेर. शफल झाला. खेचून उडवलंय बॉलला. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
अजयजी गायकवाड. 26 तारखेला याच मैदानावरती लाईव्ह ऑर्केस्ट्रा देखील आहे या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये. वन्स अगेन बॉल त्याच रिजनला धडक मारतोय पहिल्या बाउन्स वरती, चौकार. या चौकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 29. 29 20 बॉल आणि 61 धावांची अजूनही गरज. चांगला खेळ. यावेळेचा बॉल लेफ्ट केला ओमकारने, बघितलं जास्त बाद टाकला. तिसरा वाईड मंथन कडून या षटकामध्ये. वाईडने धावसंख्या 30 वरती. 20 बॉल 60 बनवायचा, मॅच बनवू शकते नो डाऊट. जो स्टार्ट भेटलाय पापपलेला कॅपिटलाइज केलं. 2 बॉल आणि बाकी आहेत पापपले मधले. खोलात होता बॉल, ड्रॅग झाले बॅट यावेळेला. थोडस तिकडे फंबल आपण बघितलंय. धाव येते 1 आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर स्कोर 31. 31 धावा. शेवटचा एक बॉल आहे. जितेश शेलर यांनाही चान्स घ्यावे लागेल, थांबून जमणारच नाही. दोन्ही बाजूने जेव्हा धावा येतील तेव्हा 90चा विचार ते करतायत आणि तेव्हा ते पूर्ण होतील. 19 बॉल 59चं समीकरण सध्या तरी. ऑन साइडला वळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर, धाव मिळणार नाही. डॉट आलाय शेवटचा. मंथनचं कमबॅक. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 59 अजूनही बनवायचा. जय बजरंग कंबालपाडा बीला. अरे जिथं तिथं नावाची चर्चा आल्याची आता लाट. जिथं तिथं नावाची चर्चा आल्याची आता लाट. अरे जयवंत भोईर दादा नगर. हीच ती गाडी. मालिकावीरची 48 ग्रामीण संघांना निमंत्रण. पिंट्या शेठ पाटील, अधिक शेठ पाटील, कुशल शिशा स्पोर्ट्स सापाडच्या वतीने सापाड चषकामध्ये यंदाच्या पर्वामध्ये जी एका खेळाडूला आपण देणार आहोत. मालिकावीर अरविंद शेठ भंडारी यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले. थँक्यू. उंबरडेचे नामवंत क्रिकेटर भूषणजी जाधव आणि त्यासोबत उगम शेलार यांचे आगमन झालेले आहे. सुस्वागतम. ज्यांच्या वतीने आपण 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी याच मैदानावरती आणखी एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे उंबरडे संघाच्या वतीने. बॅकफुटला बॉल जरूर कट करायचं होतं, मात्र इथे तो निघून गेला विकेट किपरकडे. डॉट आलाय. 17 बॉल 59 बनवायचा आहेत. हे षटक इंटरेस्टिंग असेल. जल्पेशला माहिती आहे इथे त्याच्या अगेन्स्ट अटॅक करण्याचा प्रयत्न होणार आहे. जर विकेट आल्या मोठा गावकडे मॅच, जर मात्र मोठे फटके आले जल्पेशच्या अगेन्स्ट धावा आल्या मॅच मध्ये कायम कमालपाडा बी. उडवलाय समोर, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिट, षटकार. जबरदस्त आहे गाणं, जुनं गाणं आहे, पण आता इथे ऊर्जा या गाण्यामध्ये. थँक्यू डीजे सचिन. षटकाराला जल्पेश शगेद ओमकारच्या बॅट मधून 37 वरती जय बजरंग कंबालपाडा बी. बॉल बाकी 16 आणि धावा पाहिजे त्या 53. साईल आणि निल्सनची एक वेगळी यारी आहे ती मैदानाचा बाहेर. पूल करायचा होता त्या बॉल, फाईन लेग, जबरदस्त कॅच. जल्पेशला मिळतं यश. बाउन्सरने विकेट काढले ओमकारची. ऋषीच्या कॅचने डाव संपला ओमकार मुंडेचा. पहिला धक्का जय बजरंग कंबालपाडा बीला.
शेलार मैदानाच्या आतमध्ये चालल्यात. बर्डने धावांचं आता ओमकारने जबरदस्त बॅटिंग केली. 31 धावांचं योगदान ओमकारने या मॅच मध्ये दिलेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूने जितेश शेलार यांनाही सुरुवात करावी लागणार आहे. निलेश जो आलाय त्यालाही सुरुवात करावी लागेल. जल्पेशने केली आहे, पहिली विकेट त्याने मिळवली आहे. बाउन्सर आहे त्याचं अस्त्रम. हाईट फॅक्टर तुम्हाला ॲज अ बॉलर क्रिकेटमध्ये बेनिफिट देतं आणि जल्पेश भोईर यांचे बाउन्सर चर्चेत नेहमीच आपण बघितलेत. षटकार आलाच होता आणि बाउन्सरवरती विकेट ओमकारची आली. बॉल बाकी अजूनही या मॅच मधले 15 धावा पाहिजेत 53. परत बाउन्सर. सिग्नल अंपायर कडून वाईट. जास्त उसळला बॉल. 38 धावा धावफलकावरती आहेत. बॉल बाकी आहेत 15 धावा पाहिजेत 52. मॅच बनू शकते जर या 3 बॉलवरती किमान 10 धावा येत आहेत. समोर टाकला होता एक्स्ट्रा कव्हर. सध्या बॉल चाललाय डीप मध्ये मयूरकडे. सिंगल फक्त सिंगलने जितेश त्या स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत सुरुवात झाली नाही. जितेश शेलार कडून शांत दिसलेले. स्ट्राईक जास्त भेटली नव्हती 2 बॉलमध्ये. फक्त एक धाव त्यांच्या बॅटमधून. पण आता थांबून जमणार नाही कारण 14 बॉलचा फक्त खेळ बाकी तर 51 बनवायचा आहेत. जय बजरंग कमालपाडा बीला या मॅच मध्ये 39 धावा आहेत. 1 विकेट जी नुकतीच पडली आहे तिचा इम्पॅक्ट कसा पडणार आहे. जल्पेश एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये बोलवलंय. बॅकवर्ड पॉइंटला आता फिल्डर सेट केलाय. स्विच हिटला प्रोटेक्शन. स्विच हिटचे फटके वारंवार आपण जितेश शेलार यांच्या बॅटमधून बघत आलेलो. एक्स्ट्रा कव्हरला आत बोलवून बॅकवर्ड पॉइंटला मागे फिल्डर. स्विच हिटला प्रोटेक्शन. स्क्वेअर लेगला बॅकवर्ड केलंय. आतमध्ये मिड विकेट. 14 बॉल 51 धावा. कमी गती आणि इथे फसवलं आता जितेशला. डॉट आलाय. चांगलं कमबॅक. षटकार ओमकार कडून आला. ओमकारची विकेट आली. ते निलेश मैदानाच्या आतमध्ये दिला. सिंगल त्याच्याकडून आले. जितेश अगेन्स्ट डॉट बॉल आलाय. शेवटचा एक बॉल जबरदस्त हे षटक राहिले. 13 बॉल 51 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या कंबालपाडाला. स्विच हिटचा प्रयत्न होता. फुल लेंथ बॉल होता. वेगाने बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आले. फिल्डिंग चांगली स्टॉप केलं. बॉलला थ्रो करतील पण एकच धाव. स्ट्राईक ठेवता जितेश आपल्याकडे. 12 बॉलचा खेळ बाकी आणि जय बजरंग कंबालपाडा बी ला बनवायचा आहेत. 40 झालेल्या 50 बनवायचा 12 बॉल मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये आपण मोठे देसाई आणि गोळवले बी या दोन्ही संघांना पाहणार. दोन्ही कॅप्टन तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. टॉस देखील झालेला आहे. दोन्ही संघांना हीच विनंती की आपण तयार राहा. लगेचच आपण पुढच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. चला वेळ जास्त चाललाय आता. स्पीड अप. दोन्ही टीम्सला विनंती. 12 बॉल 50 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी 3rd ओव्हरमध्ये खास करून जल्पेश यांच्याकडून जे 1 विकेट आली आणि धावा फक्त आल्या त्या 9 धावा. 4th ओव्हरमध्ये फिरकीपटू आले. श्रेयस मात्रे. जितेश शेलार समोर आहेत. 12-50 चा सामना कमालपाडासाठी. लेग ब्रेक टाकलाय. हुक केलाय पण इथे मिस की हुक. लॉंग लेग कडे फिल्डर आहेत. पहिल्या बाउन्स वरती चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून. जजमेंट चांगलं होतं त्यांचं की थांबले. बॉल मध्ये जो बाउन्स होता त्यांनी ओळखला होता. गुड फिल्डिंग. मागे जेव्हा जेव्हा बॉल येतो तेव्हा तो बऱ्याच वेळेला लेफ्ट राईट होतो. फिरून येतो आणि बाउन्स देखील आपण बघितला होता. चांगलं जजमेंट करत असताना पहिल्या बाउन्स वरती फिल्डिंग केली आहे. डीप मध्ये फिल्डर. मोठे फटके पाहिजेत आता.
जर ते आले नाही तर मॅच मध्ये नसतील. कमालपाडा बी. लेग ब्रेक टाकला, ऑफ स्टंपचा बाहेर होता, वाईड. धावसंख्या 42 वरती. 11 बॉल 48 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. फुल लेंथ आहे, स्लॉग इट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगने अटेम्प्ट केलं पण बॉल बाहेर. षटकार. दहा बॉल आणि 42 धावांची आपल्याला पाहायला मिळते. अजूनही गरज आहे. षटकार आला, मॅच ऑन होते. आणि जर फटके 4 बॉल मध्ये आले तर लास्ट ओव्हर 25-27 उरल्या, 30च्या आतमध्ये उरल्या तर चान्स घेऊ शकतात ते. लेग ब्रेक पुन्हा उडवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगची गॅप आणि त्या गॅप मधून बॉल. पहिल्या बाउन्स वरती अंपायरचा सिग्नल आलाय. चौकार. चौकारासोबत 52 52 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 बॉल 38 धावांची गरज आहे. मॅच बनत चालले हळूहळू का होईना. शेलार वार करतोय वन्स अगेन. हुक केल्या बॉलला पण यावेळेला मयूर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून आलेत फाईन लेग कडे. एक धाव. सिंगल धावसंख्या पुढे आपण जर बघितली तर ती 53. 8 बॉल आणि 37 धावांची अजूनही गरज आहे. गुगली टाकली होती. फसला इथे आता जितेश. हलका बॉल आत आला. लेग ब्रेकला बॅट फिरली मात्र इथे तो बॉल बॅट वरती आला नाही. डॉट आला. 7 बॉल आणि 37 धावांची गरज. 7 बॉल 6 षटकार हेच समीकरण उरले. बॉल 6 षटकार मारावे लागतील जितेश शेलारला. कमालपाडा बी चा विजयासाठी 6 बॉल 36 गरज. विनंती आहे मोठा गाव आणि माफ करा मोठी देसाई आणि गोळवली बी मंचासमोर येऊन तांबा. मॅचला लगेच सुरुवातील. मोठा गाव जास्त वेळ घेऊ नका प्लीज. कमॉन थोडंसं स्पीडअप करा. जल्पेश दादा वेळ जास्त चाललाय या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये गेलाय सो तो आम्हाला कव्हर करायचा. सो स्पीड प्लीज. मोठी देसाई गोळवली मध्ये नेक्स्ट मॅच आहे. वेळेचं बंधन असेल. मॅचला लगेच सुरुवात होईल. दोन्ही संघांना विनंती प्लीज. 6 बॉल 36 चा सामना आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय ऋषभ भोईर. आणि एक यंग टॅलेंटेड बॉलर आहे. लेफ्ट आर्मर. फुल लेन टाकला होता. ऑप्शनच्या जास्त बाहेर. व्हाईटचा सिग्नल आलाय. 55 बनल्यात. 35 आणि बनवायचे आहेत. 6 बॉल 35. 6 षटकार आता पाहिजेत. प्रयत्न स्विच हिटचा आणि पहिला आलाय. थांबा मॅच संपलेली नाही. जितेश शेलारचा पहिला वार. षटकार. षटकार स्विच हिटचा आलाय. पॅटर्न शॉट आहे त्याचा. भोसले पुढे ती
61 धावा. बॉल बाकी आहेत, अजूनही 5 धावा पाहिजेत. 29. पहिल्या इनिंगचा विचार केला तर विकेट तिकडे पडली होती 0. एकही विकेट नव्हती. 29 कंपल्सरी आहेत आता. पाच बॉल 29. 5 षटकार पाहिजेत. रिषभ पुन्हा लेफ्ट आर्म होती विकेटने. पुन्हा उडवलाय. मिस टायमिंग वाटतंय. लॉंग ऑन लाईट फील्ड त्या ठिकाणी. वेल जज कॅच. सागरने कॅच पकडले. जितेशची विकेट. 4 बॉल 29. विकेट आली. चान्स तर जरूर घ्यावीच लागणार होती, कारण 5 बॉल 5 षटकारच मारायचे होते. विकेट आली. जबरदस्त टेलिकास्ट. लोगोही आपल्याला आताही दिसतोय बॉलवरचा, जो कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा ऑफिशियल आहे. दुपारचं सत्र आता नेक्स्ट मॅचला आपण काही क्षणात सुरुवात करणार आहोत. मात्र या मॅच मध्ये अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि पाहिजेत त्या 29. लेफ्टी आलेत. संतोष खाडे. ओहो, काय घडलंय. नोचा सिग्नल आहे. अटेम्प्ट करायला पाहिजे होतं बॅटरने, तर या मॅच मध्ये ते आले असते. बॉल आता उरलेत अजूनही 4 धावा पाहिजेत. 28. चला, वेळ जास्त चालला प्लीज. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल. 4 बॉलचा खेळ बाकी अजूनही. 4 बॉल मध्ये 28 धावांची अजूनही गरज आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय कमालपाडा बीला 89. गोलंदाजांना मार पडला अगोदर, त्यामुळे 90 चेस करत असताना ओमकारची सुरुवात चांगली झाली. जितेश कडून ती अपेक्षा होती. मध्यंतरी त्या धावा बनल्या नाही. शेवट त्याने आक्रमण केलं, पण आता मॅच थोडी चढलेली आहे. फ्रीट जरूर. बॉल फाईन लेगला चाललाय. डीप मध्ये मोठी गॅप. लॉंग चेस फॉर फिल्डर. चौकार. तीन बॉलचा खेळ बाकी आणि 24 धावांची गरज आहे. गोलंदाजाने जर भर टाकली या मॅच मध्ये तर काय होऊ शकतं. इथे आता बॉलला बरोबर आत आणलं होतं आणि लाईन मिस केले बॅटर संतोषने. थोडा बाहेर निघाला. डॉट आला. बॉल बाकीत फक्त 2 फॉर्मॅलिटीज. 90 चेस करायच्या होत्या. 66 बनवल्या. स्टार्ट भेटला होता. मध्यंतरी मात्र थोडी गाडी अडकली, तेव्हा धावसंख्येची कमतरता आपण बघितली. जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये, जी पार्टनरशिप 89ची ओम निलेश मात्रे किरण पाटील दोघांमध्ये. टॉप एज आहे. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये. शेवटचा एक बॉल फक्त बाकी आता. चला कमॉन फास्ट. पुढच्या दोन्ही टीम्स. मोठी देसाई. टॉस मोठी देसाईने जिंकले आणि फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलेला. गोळवली बी ओपनिंग पेअर लगेचच पाठवा तुम्ही प्लीज. शेवटचा एक बॉल बाकी आहे या मॅच मधलं अजूनही. आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथजी भंडारे यांच्याकडून 700 रुपयांचा पारितोषिक देखील आहे, ज्या दोन वेळेला 3 धावा पूर्ण केल्या ओम आणि किरणने. शेवटचा बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला सागर. चौकार आलाय, पण सामना संपला आणि हा सामना जिंकला 19 धावांच्या फरकाने. गावदेवी लोटवाय मोठा गावने हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओम मात्रे मॅन ऑफ द मॅच आहे. 46 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग ओम कडून आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळाली. तर किरण आणि ओम दोघांना 300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ज्या